समोर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला आतिश पाटील पाहायला मिळतील आणि आतिश पाटील हे नाव भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण नेहमीच एक आदराने घेतो, कारण नो डाऊट एक अप्रतिम बॅटर आहेत. डावखुरा शैलीचे बॅटर जर आपण भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधले उचलून पाहिले तर त्यामध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणून ज्याची ओळख नेहमीच राहिलेली आहे तो आतिश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. कारण विस्फोटकही आहेत आणि प्रॉपरली आतिश पाटीलचे फटके जर पाहाल ना तर बॉलचा मेरिटवरती खेळतात आणि मोठी इनिंग खेळण्यासाठी आतिशला ओळखलं जातं. पहिलाच बॉल बॅट सिकडा बॉल हवेमध्ये आणि थोडं जास्त कौतुक झालं की काय आता असंच वाटतंय. पहिलाच बॉलवरती आतिश पाटीलला जावं लागेल वापस. ते कधी कधी जास्त कौतुक करणंही चुकीचं ठरतं. कॉमेंटेटर कर्स म्हणावी लागेल. धक्का पहिला लागला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बॅटिंग टीम की जेव्हा एखादा बॅटर बाद होईल, न्यू बॅटर जो बाद झालेला बॅटर आहे तो 30 यार्ड सर्कल क्रॉस होण्याआधी तुम्हाला न्यू बॅटर ग्राउंडमध्ये पाठवायचं. त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. क्रमांक 3 यतीन मडवी येतोय क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. बघा प्रतीक भोईर टीम मध्ये नाही आहेत. आय थिंक ते इंजर्ड आहेत. दॅट्स वाय ते टीम मध्ये अवेलेबल नाही आहेत. कुठेतरी त्यांचीही कमी नक्कीच जाणवेल. यतीन आलाय क्रमांक 3 वरती. येत्या क्षणी फुल लेंथ बॉल टाकण्यात आलाय वैभवच्या माध्यमातून, पण त्याच्यावरती जबरदस्त प्रहार. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. मग कुठेतरी चर्चा आपण करत होतो की प्रतीक नाही आहे, पण प्रतीक सोबत आपण हे विसरलो की वैभवही नाही आहे, उज्ज्वलही नाही आहे. म्हणजे टीम जर आपण पाकली वर्ल्ड तर तसेच अक्षयदादा पाटील दादांचे आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अक्षयदादांचे पिताश्री सन्माननीय बबन शेठ पाटील यांच्याच स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहत आहोत. चौकार इथे येतोय. धावफलक 4 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट बॉल महत्वपूर्ण विकेट मिळाली. आतिशची विकेट काढण्यामध्ये यश आलं वैभवला, पण त्यानंतर बाउंड्री इथे आली. बॅटर यतीन मडवीचा बॅटमधला नेक्स्ट बॉल. आता फ्लिकचा फटका. दरम्यान फिल्डर येत आहेत काऊ फेस मधनं बॉल फील्ड करण्याकरिता, पण रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर्सची फार चांगली आहे. फिटनेस लेवलही जर आपण आतिश भामरे यतीन मडवीचा पाहिलं तर जबरदस्त फिटनेस त्यांनी मेंटेन केला. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तीच गती आपल्याला पाहायला मिळाली. चित्याच्या रफ्तारने 2 धावा कंप्लीट केला. धावफलक आता 6 वरती. आता फिल्डिंग मध्ये काही चेंजेस केले जातात असंच वाटतंय. कुठेतरी जर आपण पाहिलं तर याआधी एक्स्ट्रा कव्हर होता तो आता कव्हर आहे. एक फिल्डर पॉइंटला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे आता मिड ऑफ आहे, बट मिड ऑन नाहीये. लॉंग ऑन आपल्याला मोहित पाहायला मिळतात. लॉंग ऑनला अपील आउट नकारलं अंपायर्सने. लेग बायची सिंगल इथे मिळेल. धावफलक आता पुढे जातो. धावफलक आता जाऊन पोहोचला 7 ऑन द बोर्ड. सध्या धावफलकावरती
इन प्रोग्रेस, अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. बघा जी वेळ आहे त्याची माहिती मी पोहोचवतो. आतापर्यंत 4 मिनिटं झालेले आहेत, अजूनही एक चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. यतीन मडवी आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल, लॉफ्टेड फटका. मोहित प्रयत्न चांगले केले पण हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. अंतिम बॉल वरती हा मोठा फटका. षटकार 6. पहिल्या षटकाचा खेळही समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं, आतिश पाटीलची विकेट जरूर आली बट त्यात नंतर रणगती थांबवायची होती, ते कार्य झालं नाहीये कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 14 धावा. अजूनही रिमेनिंग येतात 3 ओव्हरचा खेळ बाकी. बघा पुढील सामना टीम वडनवगर टीम वडघर. टॉससाठी रिपोर्टिंग करा कारण आज एका टीमने उशिराने रिपोर्टिंग केली, त्यांना आपण 2 रनची पॅनल्टी दिली होती सारंगाव टीमला. सो तुम्हालाही विनंती आहे की जेव्हा पहिलं सत्र समाप्त होईल त्याआधी तुम्ही टॉस बॉक्समध्ये 2 टीमचं कॅप्टन पण टॉससाठी पोहोचा. बघा लास्ट ओव्हर जर आपण पाहिलं, एक गोष्ट आणखी निदर्शनामध्ये आली की जे 2 फुल लेंथ बॉल टाकण्यात आले ना त्याच्यावरती मोठे फटके आले. त्याही मिस्टेक्सच मी म्हणेन कारण पॉवर प्ले सुरू होता तिथे मी म्हणेन 2 मिस्टेक्स ज्या झाल्या वैभव कडून, तिथे 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 14 धावा धावफलकावरती. अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी. टायमर सुरू आहे मित्रांनो, त्याकडे लक्ष तुमचं असू द्या कारण आता 6 मिनिटं झालेले आहेत. विनीत येतोय सेकंड ओव्हरमध्ये. विनीत माळी समोर आतिश भामरे पायावरती आदळला. अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता. आतिश थोडा लेट झाला तेच तिथे पाहायला मिळालं. लेग बायची सिंगल मिळेल. धावफलक आता पुढे जातो. धावफलक आता जाऊन पोहोचला ठीक 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. बघा विनीतकडे गती आहे. हा खेळाडू मी म्हणेन या खेळाडूची फार मेहनत राहिली आहे कारण अंडर 90s अंडर 22 पासून तो खेळत आला आणि ग्रामीण टीममध्ये त्याने त्याची जागा बनवली आणि आजच्या डेटला एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून त्याची जागा आहे मानकुली टीममध्ये. आणि तेच असतं बघा, मेहनत जर चांगली असेल तर तुम्हाला त्याचा रिझल्टही चांगलाच मिळतो आणि रिझल्ट चांगलाच नेहमी राहिला विनीतसाठी. फुल लेंथ आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं पण स्लाइस झालं होतं. पॉइंटला बॉल फील्ड होतं. सिंगल मिळेल. धावफलक आता पुढे जातोय स्कोरावरती. मग गती होती. गेले 2 चेंडू दोन्ही फटके जर आपण पागले तर आतिश भामरे तर टोटली लेट झाले होते. त्यानंतर मागील चेंडूवरती देखील लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथेही यतीन लेट दिसले. सिंगल इथे मिळेल. धावफलक 16. नेक्स्ट बॉल आता आतिश ट्रॅकिंग एंडवरती. आता फुल टॉस आहे. अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक खेळलेत. डीपमध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग. सिंगलपेक्षा जास्त मिळणारही नाही आहे. हे षटक शांत चाललंय टीम वर्ल्डसाठी. आता त्याकडेही लक्ष द्यावं लागेल कारण 4 ओव्हरची मॅच आहे. जितके जास्तीत जास्त मोठे फटके येतील, जितके जास्तीत जास्त गतीने रन्स येतील ते महत्त्वाचं आहे टीम वर्ल्डसाठी. बट त्या रणगतीवरती ब्रेक इथे लावला विनीतने. आता यतीन स्ट्रायकिंग एंडवरती. फिल्डिंगमध्ये चेंजेस आता केले जातात. आता कव्हरचा फिल्डर 30 सर्कलमध्ये. यतीनसाठी लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर डीप मिड विकेटही आहे. एक डीप कव्हरलाही फिल्डर पाहायला मिळतो. स्टेप आउट झाला यतीन. तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नव्हता. बॅटचा टोएंडला लागला. दुसऱ्या धाब्यासाठी परतला यतीन आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. मग अजूनही बॅटिंग क्रमामध्ये कौशल पाटीलचं येणं बाकी आहे. पण तरी सुद्धा मी म्हणेन की जी जोडी मैदानाच्या हातामध्ये आहे ना त्यांनाही मोठ्या फटक्यांसाठी जायचं कारण अपोनंट टीम मानकुली या टीमकडेही चांगली बॅटिंग आहे. कारण वैभव आहेत, विनीत आहेत, ऋतिका आहेत. बॅटिंग क्रममध्ये दमखम आहे. मोहितही चांगलीच बॅटिंग करतो. त्या अनुषंगाने कुठेतरी या मॅचमध्ये ना 50+ टोटल बनवण्याचा प्रयत्न टीम वर्ल्डचा असलाच पाहिजे. त्यापेक्षा जर कमी राखले तर त्यानंतर अडचणी येऊ शकतात. इम्प्रोवाइज करायचं होतं यतीनला. ऑन साईडला फटका तो खेळलाय बट मिसफील्ड आणि त्या जोरावरती बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बघा बाउंड्री येत नव्हती तोच प्रश्न होता. हलकासा शफल झाला. अगदी ऑफस्टम वरती चालून आला यतीन आणि तिथनं बॉलला खेचलं आणि डीप मिड विकेटला हलकी जी मिसफील्ड झाली. या चौकार येतो.
धाव फलक आता 23 ऑन द बोर्ड. आपण ज्या चर्चा करत होतो की किमान 50. बघा बॅटिंग क्रम जर आपण वर्ल्ड टीमचा पाहिलं तर बॅटिंग क्रम फार मजबूत आहे या टीमचा देखील. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल हवेमध्ये. कव्हरचा फिल्डर इनफिल्ड मध्ये होता, त्याचा फायदा घ्यायचा होता. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचलेत. आता ही हलकी मिसफिल्ड. बघा अजित ते सांगतायत की कुठेतरी ग्राउंड फिल्डिंग कॅचिंग या गोष्टींमध्ये चुका नाही झाल्या पाहिजेत, कारण या त्या गोष्टी आहेत या क्षणाला तुम्हाला एक एक धाव वाचवायची आहे. कारण आउटफिल्डमध्ये जेव्हा मिस्टेक होतात ना तेव्हा ते त्रासदायक असतात. कारण बघा याही क्षणाला स्कोर कार्ड फर्स्ट ऑफ ऑल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्कोर कार्ड 25 आहे आणि 2 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. आतापर्यंत धक्का एकच लागलेला आहे टीम आर्यन स्पोर्ट्स शेळमाता वर्ल्ड टीमला, आणि जी वेळ झालेली आहे त्याची माहिती मी पोहोचवतोय. 2 षटकांसाठी करेक्ट 10 मिनिटं. अजूनही येत्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. टीम मानकरी विनंती असेल 5 मिनिटं आहेत या थर्ड ओव्हरसाठी. बघा 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाकला आतापर्यंत, जर आपण समरी पाकली तर काय झालं, पहिल्या षटक वैभवने टाकलं होतं. त्या फर्स्ट ओव्हरमध्ये जर आपण पाकलं, पहिला धक्का फार लवकर लागला. त्यानंतर असं वाटलं की रन्स कुठेतरी इथे थांबवल्या जाऊ शकतात, पण यतीन मडवीने चांगली बॅटिंग केली. वैभवचा अगेन्स्ट एक चौकार एक षटकार आला. नंतर सेकंड ओव्हर विनीत आले. विनीतने बॉलिंग चांगलीच केली, पण कुठेतरी इथे मी म्हणतो 2 ते 3 रन्स आणखी कमी असत्या, पण जी मिसफिल्ड झाली ती टोचणारी होती मानकुले टीमला. असा खेळ राहिला पहिल्या 2 षटकांमध्ये. अजूनही येत्या 2 षटकांचा खेळ बाकी, आणखी किती बनवल्या जातील हा प्रश्न इथे नक्कीच दडलाय. फर्स्ट 2 ओव्हरच्या खेळामध्ये 25 धावा आल्या. रिमेनिंग 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. चला टायमर रिस्टार्ट झाला. विनंती असेल टीम मानकोली आता 4 मिनिटं राहिलेत. फिल्डिंग सेट करा आणि या थर्ड ओव्हरला सुरुवात करा. वडघर टीमही खेळणार आहे. गुंडू भाई देखील इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत, आणि जी कार आमच्या मुख्य मंचाच्या बाजूला पार्क आहे, विनंती असेल की ती पार्किंग झोन मध्ये पार्क करा. दर्शन पाटील त्यांचंही आगमन झालंय. गतवर्षी याच क्रीडांगणावरती मला आठवतं की मानकोली टीमने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेची चॅम्पियन टीम वडघर राखली होती. तो खासदार चषक होता, आणि वडघर टीमची खऱ्या अर्थाने गणना एक चांगल्या टीममध्ये एक वेल सेट टीममध्ये केली जाते. आता की लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आतिश भामरेचा क्लास या फटक्यामागे पाहायला मिळाला. बॉल थेट गेला डीप कव्हरला भेदत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. बघा आतिशची बॅटिंगही पागली. स्पेशली जर आपण वर्ल्ड टीमचा टोटली बॅटिंग क्रम पागला तर सर्व बॅटर्स ज्या प्रकारे आहेत, शॉट्स भरपूर सारे आहेत. लॉफ्टेड ड्राईव्ह तुम्हाला पुल हुक या गोष्टी आतिश भामरेच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतील. यतीन असतील, आतिश भामरे असतील, आतिश पाटील असतील, हे असे बॅटर आहेत जे बॉलच्या मेरिटवरती खेळतात, आणि त्यांचा एखादा डॉट बॉल टाकणं किंवा त्यांना मोठे फटके खेळवण्यास थांबवणं हे कार्य इतकं सोपं नाही आहे. आता फुल लेंथ आहे. आता समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफला वैभव. बॉल फील्ड केला जातोय, पण यतीन कुठे चाललेत हा प्रश्न आहे, आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथे मिळेल. बघा मैदानाच्या आतमध्ये ग्रास आहे, गवत आहे, बट यतीन हे गार्डन नाही आहे. धक्का इथे दुसरा लागला यतीन मडवीच्या स्वरूपामध्ये. दर्शन पाटील पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये दिसतील. दर्शनला पाहिलं एक आठवण आली, ती देखील मी मांडली, नुकतीच मांडली. कदाचित दर्शनचं लक्ष नसेल. गतवर्षी खासदार चषक याच क्रीडांगणावरती झाला. त्याची चॅम्पियन टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघर होती, आणि हे क्रीडांगण नेहमीच लकी राहिलं वडघर टीमसाठी. JCA चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही चांगलाच खेळ झाला होता, बट नशिबाची साथ म्हणूया किंवा तिथे अपोनंट टीमचा जास्त बेटर खेळ झाला असे आपण म्हणूया, बट हरकत नाही. या स्पर्धेमध्ये चांगले खेळतील. त्यानंतर ब्लॅक डायमंड ऑफ वडघर कॅप्टन कूल, त्यांना आपण कधीच विसरू शकत नाहीये. आता नाव घेणार नाहीये, जेव्हा टॉससाठी ते येतील ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील, आणि तेच टॉससाठी येतील असं मला तरी वाटतंय. न्यू बॅटर कौशल पाटील आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती, आणि कौशलसाठी ही परिस्थिती फार चांगली आहे, कारण आता कौशलसाठी जर आपण पाहिलं तर पूर्णपणे माइंडसेट क्लिअर आहे की अगदी फर्स्ट बॉल पासून मोठ्या फटक्यासाठी कौशल जाऊ शकतो.
कारण बघा जो प्लॅटफॉर्म सेट करायचा होता तो केलाय आतिश भामरे आणि यतीन मडवीने. आता त्यात नंतर जोही बॅटर आता बॅटिंगसाठी येईल त्याच्यावरती फक्त एकच जिम्मेदारी आहे की अगदी पहिल्या बॉल पासून मोठ्या फटक्यांसाठी जावं. फुल लेंथ आहे, ड्राईव्ह करत असताना हेलिकॉप्टर उडवायचा होता असं वाटलं देखील बट एलिव्हेशन नाही मिळालं. मग कौशल पाटीलची बॅटिंग जर आपण पाहिली मागील सामनाही पाहिला आपण 28 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवला होता. बट या मॅचमध्ये ओपनिंग जोडी चेंज केली टीम वर्ल्डने. मागील सामन्यामध्ये यतीन आणि कौशल आला होता, या मॅचमध्ये आतिश भामरे आतिश पाटील आले. आता रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं बट कौतुक करेन फाईन लेगला जे फिल्डर जयेश माळी आहेत. बघा जयेश आहेत तर सर्व काही शक्य आहे, कारण एकंदरीत इथे जर गडबड झाली असती तर डेफिनेटली 4 एक्स्ट्रा इथे मिळाले असतं वर्ल्ड टीमला. बट चांगली फिल्डिंग जयेश माळी यांची, बॉल फील्ड केला, सिंगल इथेही मिळेल. धावपळक आता 32 धावा धावपळकावरती. आता कौशल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. बबन मामांचे आगमन, आपले हार्दिक स्वागत. हा फटका हवेमध्ये आके फिल्डर येत आहेत बट बॉल निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बघा मागील सामन्यामध्ये कौशलचे काही मिस्टॅमिंग फटके बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले होते. कुठे कौशलही विचार करत असेल की मागील बॉल मोठा फटका येऊ शकला असता, फक्त चौकार आला त्याचं त्याला दुःख थोडं नक्कीच असेल कारण त्याची जी अबिलिटी आहे. पण आपण हे नाही विसरू शकत की सौरभ भुईरे एक चांगला बॉलर आहे. बाउंड्री इथे आली, स्कोर कार्ड आता 36 आणि शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. अंतिम चेंडू असेल या थर्ड ओव्हरमधला. विनीत काहीतरी सांगतोय सौरभला कारण शेवटचा बॉलही महत्त्वाचा. कदाचित या बॉलवरती कौशलची विकेट जर काढू शकले. बघा आतिश भामरे आहेत मैदानाच्या आतमध्ये बट कौशलचा फार मोठा इम्पॅक्ट आपण डेथ ओव्हरमध्ये नेहमीच पाहिलेला आहे. कौशलची विकेट ही महत्त्वाची असेल. खेळ आपण जर पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये टोटल 7 चेंडू अजूनही बाकी आहेत या फर्स्ट इनिंगमध्ये. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल, गती कमी केली आहे, बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येत आहेत आणि जी गती कमी केली होती त्याचाच फायदा इथे सौरभ भोईर आणि टीम मानकोलीला मिळतोय कारण धक्का फार मोठा. कौशल पाटीलला जावं लागेल वापस. याच तर चर्चा कुठेतरी विनीतने केल्या असाव्या कारण जर या चेंडू मागे गती असती तर कदाचित हा बॉल आपल्याला स्टँडमध्ये पाहायला मिळाला असता. बट पेस ऑफ केलं होतं त्याचाच बेनिफिट मिळाला. 3 षटकांचा खेळ समाप्त. वेळेची माहिती मी पोहोचवतोय. 3 ओव्हरचा खेळ झालाय, धाव फळक जाऊन पोहोचलाय 36 आणि धक्के आतापर्यंत लागले 3 आणि जी वेळ झालेली आहे योग्य वेळेवरती 3 षटकांचा खेळ झालेला आहे. अंतिम षटक बाकी आणि न्यू बॅटर अमित चव्हाण बॅटिंग करण्याकरिता येतात क्रमांक 5 वरती. मग तेच मी सांगितलं की 3 प्रमुख खेळाडू नाही आहेत टीममध्ये. वैभव, उज्ज्वल, प्रतीक भोईर आणि त्यांची कमी कुठेतरी त्रास देणार आहे. कारण बघा जर बॉलिंग क्रमही आपण पाहिला, जर वैभव, उज्ज्वल, प्रतीक भोईर असते तर कमीत कमी या तिघांपैकी 2 जण तरी बॉलिंग करतानाही दिसले असते. तोही डिफरन्स आहे. पण तरीसुद्धा पहिल्या सामन्यामध्ये अगदी सहजरित्या विजय प्रस्थापित केला होता टीम आर्यन स्पोर्ट्स शिरोडमाता वर्ल्ड टीमने. अंतिम षटक बॉलर दीपेश माळी या अंतिम षटकामध्ये येतात. दीपेश आला अंतिम षटकामध्ये. समोर आतिश भामरे. दीपेशचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन ला क्लिअर केले आतिशने. षटकार. सुरुवात चांगली या ओव्हरची. बघा आतिश जर मी म्हणा अंतिम षटक संपूर्ण खेळून गेला तर डेफिनेटली येत्या 5 चेंडूमध्ये आणखीन असे किमान 2 फटके तरी पाहायला मिळू शकतात. कारण या क्षणाला एकतर आतिशचे विकेट, एकतर आतिश ऑफ स्ट्राईक, ही गोष्ट महत्त्वाची असेल टीम मानकोलीसाठी. धावफलक षटकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड 42. दोन्ही टीम्स हजर आहेत, वडगर आणि वडुनवगर. फक्त एकच विनंती आहे की फर्स्ट इनिंग पूर्णपणे कंप्लीट होण्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोहोचा. सिक्सरने सुरुवात. स्कोर कार्ड 42.
आतिश भांबरे ओपनिंग साठी आला. आतिश आज आणि लाजवाब खेळ आतिशने दाखवला. हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन इथे मिळेल तीच तर चर्चा आपण करत होतो की आतिश जर इथे खेळला तर कदाचित येत्या 5 चेंडूमध्ये आणखीन 2 फटके आपल्याला चांगले पाहायला मिळू शकतात. त्या अनुषंगाने एकतर आतिश ऑफ स्ट्राईक अथवा आतिशची विकेट अथवा सटीक लाईन आणि लेंथ वरती बॉलिंग ही गोष्ट महत्वाची असेल. हा बॉलही सोडून दिला. हा बॉल सोडला आतिशने. आता देखील दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. अतिरिक्त रनच्या साह्याने स्कोर कार्ड 44. आता दबाव थोडा जाणवेल इथे दिवेश माळीला कारण कुठेतरी अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. समोर आतिश वेल सेट बॅटिंग करतोय आणि एक वेल सेट बॅट्समनचा अगेन बॉलिंग करणं डेथ ओव्हरमध्ये हे इझी नाही आहे. दबाव जाणवतोय बट खऱ्या अर्थाने ना दबावामध्ये एक चांगल्या खेळाडूची ओळखही होते. आता राऊंड द विकेट. आता पुल करायचं होतं. बॅटचा टोला लागलाय. फटका जसा कंप्लीट झाला स्वतःला की डायरेक्टली पुश केलं आतिशने की दुसरी धाव घ्यायचीच आहे आणि दुसऱ्या धावेसाठी परतला देखील आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करेल आतिश भांबरे. स्ट्राईक हवी होती आतिशला. इथे तो चान्स घेणारच होता आणि चान्स त्याने घेतलं. 2 मिळतील. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 46. 46 धावा धावफलकावरती. दोन धावा मिळाल्या. धावफलक आता 46 वरती जाऊन पोहोचला 46. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. इथे 4 मध्ये बघा मिनिमम एखादा जरी मोठा फटका आला 50+ किंवा 55च्या आसपास किंवा 60 और 55च्या बिटवीन जर टोटल बनवण्यात आलं तर एक फार चांगला टोटल असेल तो या कंडिशन्समध्ये. आणि यावेळेस पहा मी उल्लेख केलाच होता आतिशची विकेट किंवा आतिश ऑफ स्ट्राईक बट बॉलर दिपेश माळीने विकेट काढली. यष्टांचा वेध घेतलाय. धक्का आता मोठा लागलाय. टीम वळला. आतिश मात्र इज गॉन. आतिश भांबरेची विकेट दरम्यान इथे आली. थोडं ओव्हर एक्साइटमेंट मध्ये आमच्याकडून हे मिस्टेक झाली. क्षमा असू द्या. धक्का इथे लागला. आतिश भांबरे बाद झालेत. बघा आतिशचं खेळणं महत्वाचं का होतं कारण आतिश असा एक बॅटर होता जो आपण पाहिले आतिशला की व्ही शेपमध्ये डीप मिड विकेट असो काऊ फेस असो किंवा आतिशचा पुलचा फटका हुकचा फटका भरपूर सारे स्ट्रोक्स आहेत आतिश भांबरेकडे. त्या अनुषंगाने आतिशचं खेळणं महत्वाचं होतं अंतिम चेंडूपर्यंत. पण कुठेतरी आता आतिशची विकेट येणं ही महत्वाची गोष्ट राखेल टीम मानकोलीसाठी. कुठेतरी मी म्हणेन आता 5 ते 10 रनचा फरक इथे पडू शकतो. न्यू बॅटर लखन आलेत बॅटिंग करण्याकरिता. (46) लखन भोईर स्ट्रायकिंग एंड वरती. बघा अंतिम षटक एकंदरीत सुरुवात षटकाराने झाली बट त्यात नंतर कमबॅकही राहिला चांगला कारण 2 वाईडही आले. त्यानंतर डबल. त्यानंतर आतिश भांबरेची विकेट. लखन आलाय आणि हुकचा फटकाही त्यासोबत आलाय. बॉल चाललाय लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार येतो लखन भोईरच्या बॅटमधनं. हेच तर हवं आहे वर्ल्ड टीमला. या क्षणाला बॅटर कोणीही असू द्या रन्स आल्या पाहिजेत ही गोष्ट महत्वाची आहे आणि रन्स येतात. या 4 धाव्यांच्या साह्याने 50 धावा धावफलकावरती जे टोटल हवंच होतं वर्ल्ड टीमला ते टोटल आता आहे. 50 धावा झालेल्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक येते 2 चेंडू बाकी आहेत. बघा आतिशची विकेट जरूर आली बट या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावाही आलेल्या आहेत. तीही महत्वाची गोष्ट राखली कारण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ना ॲज अ बॉलर तुम्ही विकेट काढले चांगलं आहे बट त्यासोबत रन्सही कमी द्यायच्या. तीही गोष्ट महत्वाची आहे. गती कमी केली होती यावेळेस जर आपण पाहिलं तर. पेस ऑफ केलं होतं. डॉट बॉल इथे येतोय आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या 17 मधला. 50 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन तासामध्ये किती ॲड होतील हा प्रश्न नक्कीच. शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. वडघर विपक्ष वडनोगर ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे.
शेवटचा बॉल, शेवटचा बॉल देखील थाईज वरती आदळला. लेग बायची सिंगल मिळेल. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 51 आणि 52 चा एक चांगला टार्गेट इथे सेट केला टीम आर्यन स्पोर्ट्स शेळुमता वर्ल्ड टीमने अगेन्स्ट टीम नॅन्सी 11 चौथाहिरवा स्पोर्ट्स मानकोली. टॉस आपण करूया आणि टॉस करण्याकरिता संतोषजी पाटील साहेबांच्या शुभ आपण टॉस करणार आहोत. टॉस आपण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टनही जोडले गेलेत. हेड ऑर टेल असा कॉल करायचा. कॉल कोण करतोय सांगा. हेड असा कॉल केला होता आणि हेडच आलाय. टॉस जिंकला वडगर टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थान बनवायचं. ईशान पाटील एक युवा कॅप्टन आमचा समवेत आहेत आणि चर्चा आपण नक्कीच करूया. ईशान टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार ईशांत. आणि एक गोष्ट नक्कीच विचारेन की याआधी GCA चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्ही खेळले, चांगला खेळ राहिला, तरी काय वाटते की कोणत्या अशा मिस्टेक झाल्या ज्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये असेल? त्या चुका झाल्या, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आहे. आणि ईशान ही देखील गोष्ट विचारेन, प्रत्येक वर्षी आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये गावच्या टीममध्ये नवीन नवीन चेहरे येत असतात. यावर्षी कोणते नवीन खेळाडू तुमच्या स्क्वॉडमध्ये की तो सेम स्क्वॉड जो लास्ट सीझनमध्ये होता? नाही, चेंजेस आहेत. आणि हा ही प्रश्न विचारेन की 4 ओव्हर बॉलिंग क्रम कशा प्रकारे असणार आहे आणि किती बंद रोखण्याचा प्रयत्न आहे, आणि ॲज अ कॅप्टन तुमची भूमिका या टीममध्ये काय असणार आहे? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. बेस्ट ऑफ लक टीम वडगर. उज्ज्वल आमच्या समेत. उज्ज्वल, टॉस जर तू जिंकला असता तर डिसिजन काय होतं? निश्चित क्षेत्ररक्षण केलं असतं. बट आता बॅटिंग करावी लागेल. टॉससाठी भरपूर सारे आपण चर्चा तिथे केलीच. टॉस ईशानने जिंकला, तो लक फॅक्टर होता. बट मी म्हणेन की फर्स्ट बॅटिंग करा, बॉलिंग करा, चांगला खेळ झाला तर डेफिनेटली जिंकाल. सो माइंडमध्ये काय आकडा येतो की समोर वडगर आहे की जर या टोटलपर्यंत पोहोचलो तर तो टोटल आम्ही डिफेंड करू शकतो अगेन्स्ट वडगर? एखादा आकडा आणि बॅटिंग क्रम. टॉस इम्पॉर्टंट नव्हता सर, कारण बॅटिंग फर्स्ट आले तर 1 रन प्लसनी आहे आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. आणि बॅटिंग क्रम कसा असेल? बॅटिंगमध्ये आज कोणते कोणते खेळाडू अवेलेबल आहेत, कोणते नाही आहेत? असं काय नाही, अवेलेबल आणि अनअवेलेबल जे असतील त्यांनी प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न करावा. आणि याआधी तुम्ही याच क्रीडांगणावरती चॅम्पियन्स ट्रॉफी खेळले, तिथेही चांगलाच परफॉर्मन्स राहिला होता. बट कुठेतरी ही गोष्ट विचारेन की हे जे आयोजन सुरई टीमने केलं याच क्रीडांगणावरती, या आयोजनाविषयी आणि सुरई टीमविषयी काय सांगू इच्छिता? सुरई टीमसुद्धा एक चांगली टीम आहे आणि खूप सुंदर आयोजन केलं. त्यांचे मी धन्यवाद बोलेन की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली. बेस्ट ऑफ लक उज्ज्वल. टॉस कम्प्लीट. टॉस जिंकला टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघरने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात, आवाज आपण ऐकूया पुन्हा एकदा सुभाषजी धुमाल सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. आपण पाहतोय जयदुर्ग क्रिकेट क्लब सुरू आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम बबन सेट स्मृती चषक 2025 हे दिमागदार आयोजन. स्पर्धेचा चौथा आणि अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामधील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय आयर्न स्पोर्ट्स शिलोमता वर्ल्ड विपक्ष नॅन्सी 11 चौथारा मानकुली या दोन संघामध्ये. प्रशांत मात्रे फॅम टीम आयर्न स्पोर्ट्स शिलोमता वर्ल्ड, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंचा गुळवे या फॅम टीम नॅन्सी 11 चौथारा मानकुली. वर्ल्ड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये या आपल्या धावपलीकर धावा एकूण झळकल्यात. त्या 51 आणि 52 धावांचा टार्गेट इथे मात्र नॅन्सी 11 चौथारा मानकुली संघासमोर ठेवलेला आहे.
हे आव्हान स्वीकारून सलामीच्या मैदानामध्ये वैभव माली विथ मोहित माली. तर बॉलिंग ट्रॅकवर बिग बर्ड ऑफ अव्वल कौशल पाटील सज्ज होतोय. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दोन ऑलफील्डमध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये आतिश भांबरे लॉंग ऑन रिझनमध्ये. इथे या वेगवान चेंडू मात्र दिशा भरकटताना गोलंदाज आव्हान त्या धावीने अकाउंट ओपन होतं नॅन्सी 11 चौठावला मानकुले या संघाचा. नॅन्सी 11 चौठावला मानकुले संघाने जी तिसरी स्पर्धा जीशी मान्यप्राप्त जी सध्या डी ग्राउंड भिनार येथे सुरू आहे, सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित उपसरपंच चषक, त्या चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आहे. इथे चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अंदाज बांधता आला नाही. आतिश पाटील याला आतिश भांबरे निराश. इथे मात्र आपण बघतोय सुदैव वैभवचं की हात झेल झालेला नाही आणि त्याचा फायदा उचलून वैभव माली आपल्या खेळीची सुरुवात 2 धावेने करतोय. कौशल पाटील यांनी जवळजवळ आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला होता, मात्र दुर्दैवी ठरतोय कौशल पाटील आणि सुदैवी ठरतोय आपण बघतोय फलंदाज वैभव माली. क्लीन बॉल, जास्त वेळ खेळपडवर थांबवू शकलेला नाही. यागोदर चेंडू जीवदान, मात्र यावेळी मात्र दांडी गोल. पहिला हात बसतोय वैभव मालीच्या रूपाने. नॅन्सी 11 चौठावला मानकुले संघाला वैभव माली याची संपुष्टात येते खेळी. ब्रेक थ्रू मिळून दिलेलं या कौशल पाटील याने. कौशल पाटील याच्या नावे असा एक विक्रम आहे, ज्यावेळी जयबजरंग गोडसे क्रीडांगण येथे पहिली BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा खेळली गेली होती, त्यावेळी कौशल पाटील यांनी वडनोकरच्या केतन पाटील याला जेव्हा क्लीन बोल्ड केलं होतं, तेव्हा त्या ठिकाणी बेल्स जवळजवळ क्लीन बोल्ड केल्यानंतर सीमारेषे लगत उडाली होती आणि कौशल पाटीलच्या नावे हा विक्रम आहे. अतिशय वेगवान चेंडू त्यावेळी हाताळला होता आणि क्लीन बोल्ड करताना बेल जवळजवळ सीमारेषे लगत गेली होती. इथे मात्र कौशल पाटीलांनी वैभव माली याला देखील क्लीन बोल्ड केलेला आहे. न्यू बॅटर सौरभ भुईर येतोय. समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिजन मध्ये सज्ज आहे. हा देखील झेल जवळजवळ होता, मात्र झेलसाठी क्षेत्ररक्षक तयार नव्हता. ऑफ द मार्क सौरभ भोईर अकाउंट इथे स्वतःच उघडतोय. मानकुली संघाची धाव संख्या पोहोचते ती 4 वर. कौशल पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र फुलटा जोगन चेंडूला लॉफ केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिड रिजन मध्ये आतिश भांबरे सेफ हँड आणि मात्र दुसऱ्या फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या सलामीवर मानकुले संघाचा इथे मात्र बाद होताना. चौथ्यावर मानकुले संघाला 2 धक्के दिलेले आहेत कौशल पाटील या गोलंदाजाने. उंच असा गोलंदाज, अगदी ताडा माडाची उंची लावलेला गोलंदाज. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या अगोदर जोल गार्नर, ज्याला बिग बर्ड असं म्हटलं जातोय, वेस्ट इंडिजचा आग्या वेताल गोलंदाज, ज्याची उंची 6 फूट 8 इंच होती. मात्र त्यानंतर बरेच गोलंदाज ज्यांची 6 फूट 8 इंच अशी उंची असलेले त्यांचा रेकॉर्ड मात्र मोहम्मद इरफान नावाच्या गोलंदाजाने मोडीत काढला. पाकिस्तानचा गोलंदाज ज्याची उंची तब्बल 7 फूट 1 इंच होती, त्या गोलंदाजाने हे सर्व विक्रम उंचीचे मोडीत काढलेले. आणि इथे मात्र उंचवडा गोलंदाज कौशल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आज सकाळी नक्कीच पंचांकडून देखील भरपूर चुका होतात. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं जर उदाहरण द्यायचं झालं तर सकाळीच आयर्लंड विरुद्ध बांगलादेश जी कसोटी सुरू आहे, त्या कसोटीमध्ये तब्बल 7 चेंडू हाताळले गेलेले आहेत आणि या अंपायरला त्या गोष्टीचा थांगपत्ता देखील लागलेला नाही. म्हणजे का पंच देखील माणूस आहेत हे विसरून चालणार नाही. या लेनफील्डच्या वरून हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. आजपासून बांगलादेश विरुद्ध आयर्लंड ही कसोटी सुरू झालेली आहे आणि सकाळीच ती घटना घडलेली आहे, कारण एका गोलंदाजाने तब्बल 7 चेंडू हाताळलेले आहेत आणि या
नक्कीच आपण बघतोय हा विक्रम देखील पाहायला मिळतोय. या अगोदर असा विक्रम कधीच घडलेला नाही. स्विंग आणि मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या 5. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर इथून अजूनही आपण जर बघितलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. नॅन्सी 11 चौथ्यावर मानकुले संघ पहिल्या षटकामध्ये पिछाडीवर पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम शिलोंबाचा वर्ल्ड संघाने नोंदवला होता, 69 धावा. मात्र तो विक्रम कालच चौथ्या मानकुले संघाने सावंत चषकामध्ये मोडीत काढला आणि नवीन विक्रम आपल्या नावे करताना 4 षटकामध्ये तब्बल 83 धावा कुठून काढलेल्या आहेत. वैयक्तिक धावांचा विक्रम या ट्रॉफीमध्ये आपण पाहिला होता, नाबाद 43 धावा जे काब्रे वेल संघाच्या भावेश पाटीलच्या नावे. मात्र तो विक्रम देखील कालच्या स्पर्धेमध्ये सावंत चषकामध्ये विनीत माल्याने आपल्या नावे केला आणि या विनीत माल्याने वैयक्तिक 45 धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, बॉलिंग ट्रॅकवर चॅम्पियन ट्रॉफीमधला चॅम्पियन खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला आतिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतो, ज्याने आकर्षक बाईक देखील पटकावलेली आहे. बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. आतिश पाटील बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आव्हान ठेवले गेले ते 52 धावांचं. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कॉलच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते डीप एक्स्ट्रा कॉल रिझन मधून सीम आभार चौकार. वॉट शॉट, अतिशय सुरेख फटका पण बघतोय फलंदाज सौरभ भोईरच्या बॅटमधून. अगदी एक्स्ट्रा कॉल आतमध्ये उभा होता आणि ते त्याच्या डोक्यावरून मस्तक किंवा दस्तक देणारा फटका आपण बघतोय फलंदाज सौरभच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. चेंडू गले रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 11 धावा. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो 2-11. 52 लक्षाचा पाठलाग मंचाकुली फॅन टीम नॅन्सी 11 चौथ्यावर मानकुले संघ करताना. इथे लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. लांब लांब पाय आणि लांब लांब हात, कौशल पाटील बिग बर्ड सेफ आहे. आणि इथे मात्र मानकुले संघाचा आणखीन एक फलंदाज बाद होताना. ऋतिक माली याची देखील समाप्त होते खेळी. तिसरा हात बसतोय मानकुले संघाला ऋतिक मालीच्या रूपाने. नवी बॅटर विनीत माली ज्याने कालच भावेश पाटीलचा वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम 43 धावांचा मोडीत करताना 45 धावा कुठून काढल्या होत्या आणि मानकुले संघाने त्या चषकामध्ये तब्बल 4 षटकामध्ये 83 धावा कुठून काढताना वर्ल्ड संघाचाच या अगोदरचा 69 धावांचा विक्रम मोडीत काढलेला आहे. यंदाच्या अंगामध्ये आतापर्यंत एकही अर्धशतक लगावलं गेलेलं नाही. गेल्या वर्षी अंगामध्ये पहिलं अर्धशतक सूर्य संघाचा इथे धावसंख्या 11. इथून 14 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 14 चेंडूमध्ये 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे फान खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये पहिलं अर्धशतक जयदुर्ग सूर्य संघाच्या आकाश पाटीलच्या नावे त्याच्यानी या गावदेव वडघर आयोजित चषकामध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. मात्र यंदाच्या अंगामध्ये आत्तापर्यंत एकही अर्धशतक पाहायला मिळालं नाही. या षटकामध्ये शेवटचा चेंडू लॉफ केला, चेंडूला लॉफ्टेड फटका, हवाई फायर आणि हा चेंडू जातोय या सीमाच्या बाहेर, अगदी सडकवर, सडक पे कडक. विनीत माले याच्या बॅटवरून हा षटकार. धावसंख्या 6 मोसरने मारते, धावसंख्या 6 वाढवून होते आपल्याकडे 17 धाव.
सेंटर बॅक अट्रॅक्शन नव्हता, मात्र विनीत माले याच्यावर सर्वांच्या नजर केंद्रित असतील. मानकुली संघ हा सामना जर जिंकायचा असेल तर विनीत माली हा खेळपट्टीवर टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. या उलट वर्ल्ड संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर विनीत माली याला लवकरात लवकर तंबूचा रस्ता दाखवावा लागेल. इथे मात्र आता समीकरण पाहायला मिळतं. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा वेळ देखील खर्च केला गेलेला आहे. आतिश भांबरे येतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकात येण्यासाठी. 12 चेंडू आणि 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आतिश भांबरे कोणत्या टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला चेंडूला वाईडिश लॉंगर रिझनमध्ये या प्रोटेक्शन आहे कौशल पाटीलच्या रूपाने. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 18 धावा, 11 चेंडू आणि 34 धावांची इथून आवश्यकता आहे. आतिश भांबरे टू विनीत माली. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला कौशल चेंडू खाली लांब लांब हात आणि पुन्हा एकदा सेफ पॅन आपल्याला पाहायला मिळतात. बिग ब्लो मोठा मासा घालायला लागतोय. बडी मछली जाल में फसते हुए बिग फिश इन नेट. ज्या विकेटची खरं तर वर्ल्ड संघाला आवश्यकता होती तो विकेट इथं प्राप्त करून दिलेला आतिश भांबरे याने. विनीत माली आले पावली माघारी परतताना. धावसंख्या स्थिर धावपलीकर पाहायला मिळते ती 18 धावा, 34 धावांची इथून अजूनही आवश्यकता. मात्र हे समीकरण आता विनीत माली बाद झाल्याचा नॅन्सी 11 चौथ्यावर मानकुली संघासाठी अवघड बनेल. कारण इथून 10 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 10 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. एक आशेची किरण होती ती देखील आता मावलताना विनीत मालीच्या रूपाने. वेलकम केतन पाटील, दे दनादन टन टनाटन. आणि आज केतन पाटील याला देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये नंबर 1 वर केतन पाटील बॅटिंग लिस्टमध्ये रँक करत होता. आणि पुढील सामन्यामध्ये वडोनगर केतन पाटीलला देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार. वंडर वॅप वडोनगर. वैभव माली सिनियर येतोय. यावेळी मेस्टाईम फाटका हा देखील चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. झेल होण्यासारखी खरं तर संभावना नव्हती. सिनियर वैभव माली या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 20 धावा, 32 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. वेलकम केतन पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. जयदुर्ग सूर्य हे संघाचे मेंटॉर देखील मयूर मडवे आपल्यामध्ये आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ आहे सूर्य संघ. इथे कार्पेटचे सहारे चेंडू टोललो आहे. कावकर रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. वडोनगर संघ नाईक तसेच वडगर संघ नाईक आपण त्वरित संपर्क साधायचा. सामना सुरू होणार तर टीम वडोनगर संघाचा संघ नाईक आणि गावदेव वडगर संघ नाईक आपण प्लीज कॉन्टॅक्ट करायचा आहे. आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. आतिश भांबरे रायडा मोड द स्टंप. इथे पाहिलं आणि जाऊ दिलं. 85 वाईट येतो. फळ्यात पाटील सरांसाठी सुजित नाईक मॅन फ्रॉम कारेवली यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सध्या सुजित नाईक देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. तालुका क्रिकेटमध्ये उत्कृष्ट क्रिकेटर पळत पाटील नंतर सुजित नाईक यांचं नाव घेतलं जात आहे. 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. यावेळी या चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ अँड लॉंगच्या मधून सीमापार षटकार. धावसंख्या 6 ने या वेगाने वाढून होते. धावपलकावर 28 धावा. आता मात्र समीकरण मानकुली संघासमोर पाहायला मिळत आहे. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. सौरभ भुईर आपण पाहतोय एकाकी किल्ला लढवताना. एक चौकार एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. यावेळी ऑन साईडला मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे.
चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आतिश पाटीलच्या माध्यमातून, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. षटकाची समाप्ती, 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर मंचागुळी या फॅम टीम नॅन्सी 11 चौथ्यावर मानकुल संघाची धावसंख्या झालेली ती धाव बिलकर 30. 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6-22चं समीकरण. आकर्षक ट्रॉफीज देखील आपण व्यापीठ समोर पाहतोय, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहेत. स्वर्गीय बबन कालीराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अक्षय बबन पाटील यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ह्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. वडोनगर संघनायक आपण कॉन्टॅक्ट करायचा. वडोनगर टीम वडोनगर संघाचा संघनायक आता प्रतिनिधी आपण रुपेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी नॅन्सी 11 चौथ्या मानकुले संघाला. वेलकम अजित पाटील, वडघर एक्सप्रेस, टायगर ऑफ वडघर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मानकुले संघाला विजयासाठी. हर्षद पाटील येतो बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक फटका नो मॅन्स लँड मध्ये परतोय चेंडू. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे इथे मात्र मानकुले संघाला आपल्या होम ग्राउंडवर हा सामना जिंकण्यासाठी. प्रशांत म्हात्रे फॅम टीम आयन स्पोर्ट्स सेलमचा वर्ल्ड संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. गेले समोर खेळल्या चेंडूला वीस मध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार चौकार. इंदोर जंगामधील सलग 3 चेंडूमध्ये 3 चौका ठोकण्याचा विक्रम सर्वोत्तम केला होता टीम वडोनगर संघाच्या राहुल चौगुले याने. राहुल चौगुले याच्या नावे चौकारीच्या हॅट्रिकचा इंदोर जंगामधील विक्रम आहे. टीम वडोनगर संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. इथे मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. सौरभ भोईर याला देखील जावे लागेल आता मात्र तंबूच्या आश्रयाला. जी शेवटची आशेची किरण होते ती देखील आता मावलताना ती आशेची किरण देखील सौरभ भोईरच्या रूपाने डगॉटच्या आश्रयाला जाताना. जोगेश्वर जुनालगे आणि जयकोफ्रा वेले या दोन्ही संघाने देखील बरोबर 1 वाजता रिपोर्ट करायचा आहे. जयकोफ्रा वेले संघाचा संघनायक आणि जोगेश्वर जुनालगे संघाचा संघनायक, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण 1 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे, कारण कालचा पेंडिंग सामना आहे तो आपल्याला खेळवायचा आहे. तीन चेंडू आणि तब्बल 17 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे तिन्ही चेंडू सीमाच्या बाहेर पाठवावे लागतील. लक्ष आता अवघड बंद आहे. अजित भोईर जमिनीलगत हा फटका केलेला आहे. हवाई मार्गाचा वापर करायचा आहे मात्र ते जमिनीलगत फटका पाहायला मिळतो. आणि आता मात्र समीकरण खूपच अवघड बनत आहे, कारण 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. 2-16चं समीकरण. जो आता मात्र पराभव निश्चित आपण पाहतोय तो नॅन्सी 11 चौथरा मानकुले या संघाचा आणि आयन स्पोर्ट्स शिलोमात वर्ल्ड संघ आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर. धमाका हमारा इलाका तुम्हारा. शेवटचा 1 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे.
इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलं अजित भोईर याने, मात्र आतिश बापरे चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना हा सामना